हुकुमशाहीचं सरकार आहे. हम करे सो कायदा. फक्त एक मुख्यमंत्री उठून बोलले, परंतु मुख्यमंत्री बोलताना बोलविता धनी त्यांचा कुणीतरी होता आणि खालून वेगळाच आवाज येत होता. एखादी कॅसेट लावल्यानंतर कशी चालू होतं तशी ती कॅसेट चालू होते. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही तुमचं कौतुक आम्हीच केलं होतं. तुम्ही हा जो गुलाल उधळलाय त्या गुलालाचा मान ठेवा. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उठून उभा टाकून म्हणले, पण काय सांगितलं? एकमताने निर्णय आणि गिरगिट रंग बदलणारा सरडा. 10% आरक्षण आपल्याला मान्य आहे का? शिकलेलं जर सरकार असतं यांना कळालं असतं की नाही. दबाव तुम्ही बघितलं असेल. मला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र सरकार जनतेचं सरकार नाहीये, हे हुकुमशाहीचं सरकार आहे. हम करे सो कायदा. आपण बघितलं असेल आतापर्यंत या सरकारने सांगितलं की आम्ही विशेष अधिवेशन बोलवणार आहे. विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर प्रत्येक आमदारांनी त्यामध्ये आपलं मत व्यक्त करायला पाहिजे, प्रत्येक मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त करायला पाहिजे. विरोधातले सुद्धा जे आमदार आहेत त्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार दिला पाहिजे. आणि आम्ही पाहत होतो कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार आहे. परंतु या सरकारने जसं काही निजामाचं इंग्रजांच्या सरकारच्या पेक्षा सुद्धा कडक सरकार आहे की काय मला असं वाटलं. आणि फक्त मुख्यमंत्री बोलणार आहेत. फक्त एक मुख्यमंत्री उठून बोलले, परंतु मुख्यमंत्री बोलताना बोलविता धनी त्यांचा कुणीतरी होता आणि खालून वेगळाच आवाज येत होता. म्हणजे खरं तर या ठिकाणी ते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतच नव्हते. एखादी कॅसेट लावल्यानंतर कशी चालू होतं तशी ती कॅसेट चालू होते. आणि जो त्यांनी अध्यादेश दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ त्यांनी या ठिकाणी घेतली होती आणि ती शपथ मी पाळतो. एकनाथ शिंदे साहेब, तुमचं कौतुक आम्हीच केलं होतं काय, पण तुम्ही जी शपथ घेतला त्या शपथेला तुम्ही जागला नाहीत. तुम्ही ती खोटी शपथ घेतलात. अध्यादेश तुम्ही दादाच्या हातामध्ये दिला होता. महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी आलं, मराठा समाज त्या ठिकाणी आला होता आणि दादानी तुम्हाला बजावून सांगितलं होतं माझा संपूर्ण समाज या ठिकाणी आलाय. शिंदे साहेब, तुम्ही हा जो गुलाल उधळलाय त्या गुलालाचा मान ठेवा. गुलाल शपथ घेतलेली आहे, शपथ खोटी ठरवू नका. परंतु त्या गुलालाचा मान सुद्धा एकनाथ शिंदेनी या ठिकाणी ठेवला नाही. आणि कालचे मुख्यमंत्री न बोलताना मुख्यमंत्री दबावात दिसत होते. नाही, मुख्यमंत्री दबावातच होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उठून उभा टाकून म्हणले की हा बहुमताने झालेला नाही तर हा एकमताने झालेला आहे. म्हणजे त्यांचा प्रेशर किती त्या अधिवेशनामध्ये होता हे लक्षात येत होतं. आणि आमचे जे काही मराठा समाजाचे आमदार त्या ठिकाणी बसलेले होते ते सुद्धा भीतीनं बसलेले होते. त्यांच्या मनामध्ये भीती होती. त्यांना असं वाटत होतं आम्ही जर इथं बोललो तर आमच्यावरती ईडीची नोटीस येईल की काय. तुम्ही बघितलं असेल विजय वडेट्टीवार बोलले आणि विजय वडेट्टीवारनी पण काय सांगितलं? एकमताने निर्णय आणि गिरगिट रंग बदलणारा सरडा. बाहेरून असं बोलतोय की नाही ह्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही. त्या सरकारचं काही खरं नाही. म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळेत. विरोधी पक्षातले सुद्धा लोकांनी खरं तर समाजाच्या बाजूने राहायला पाहिजे. आणि कालचा जो ह्यांनी जे मराठा समाजाला हे जे टाकलेलं आहे, खरं तर मला इथं उभा राहिलेल्या मराठ्यांना विचारायचंय, काय हो 10% आरक्षण आपल्याला मान्य आहे का? कुणालाही आम्हाला मान्य नाही. खरं तर मला या ठिकाणी सांगायचंय, सरकार शिकलेलं आहे का अडाणी हेच कळत नाही. शिकलेलं जर सरकार असतं यांना कळालं असतं की नाही. मनोज दादा जरांगे पाटील जे या ठिकाणी त्या दिवशी सांगितलं होतं की साहेब हा तुम्ही आज या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर याची अंमलबजावणी करा. आपण जर अंमलबजावणी नाही केलात तर मी परत उपोषणाला बसणार आहे. 10 तारखेपासून उपोषणाला बसलेत. आज 12वा दिवस आहे. त्यांचं फक्त एकच मागणी आहे, सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आपण काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा. त्याचा ब्र शब्द सुद्धा अधिवेशनामध्ये अध्यादेशाचा सुद्धा या सरकारने काढला नाही. या सरकारला आता इथून तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय, खूप झाले नाटक. तुम्हाला असं वाटलं असेल की आमचे आता काय आहे इलेक्शन आहे, पण मला सांगायचंय आधी आरक्षण आणि नंतर जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण तुम्ही देणार नाही तोपर्यंत इलेक्शन मध्ये कोणताही मराठा समाज तुम्हाला साथ देणार नाही. आणि आता तुम्ही कसं गावानी येताय, तुमच्या घराने कसं येताय हेच आम्ही बघतोय. मराठा